हॅलो मी संध्या कुलकर्णी। आज नेहमी तुम्हाला भाज्या किंवा नाश्त्याची रेसिपी दाखवते। आज म्हटलं वेगळं दाखवावं। वेगळं म्हणजे काय, आपल्या चटण्यांचेच प्रकार थोडेसे दाखवावे। एकच चटणीचा प्रकार मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर आता सध्या कैरीचा मोसम चालू म्हणून कैरीची चटणी शक्यतो बहुतेक जण करतात ही का चटणी, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी असं म्हणा। तर कांदा कैरीची मी चटणी करते, तर त्या चटणीला मी काय काय वापरते ते तुम्हाला सांगते। बघा, एक कैरी आहे, थोडीच करायची आहे चटणी, मला काही फार करायची नाही म्हणून एकच कैरी घेतली। आणि हा कांदा, याला लागणारं साहित्य तुम्हाला सांगते। हे बघा, लाल तिखट लागते याला, आणि मीठ, साधं जिरं आपलं, शेंगदाणे नसतील तर कूट घातला तरी काही हरकत नाही, आणि गूळ। याला लागणारं साहित्य एवढंच आहे। आता ही कशी करायची तुम्हाला सांगते। मी ना सुरुवातीला कैरी छान शिलून घेते। काय असते माहिती का, या दिवसाचं काय होते काय कोणास ठाऊक, पण उन्हाळ्याचं ना आंबटशिवाय जेवणच जात नाही। काही का असे ना, पण आंबट जेवायला लागतेच। तुम्ही कांदा कैरीची चटणी म्हणा, लोणचं म्हणा, काहीतरी द्या, पण आंबट द्या। ते आंबट असलं की मग बरं वाटते जेवायला। आणि चटण्या लोणच्याचे प्रकार असले की ताट गच्च भरून जाते खरं म्हणजे। वरण भात भाजी पोळी चटणी कोशिंबीर म्हटलं की ताट अगदी गच्च भरते, जेवणारही समाधानी, खाऊ घालणारा पण समाधानी, असं असतं। पण चटणी कोशिंबीर तर जेवणात पाहिजेच पाहिजे खरं म्हणजे। पण प्रत्येकाची असते, कोणी करते कोणी करत नाही, पण आमच्याकडे चटणी कोशिंबीर, चटणी फार नाही पण कोशिंबीर मात्र मी करते। काकडीची कोशिंबीर असते किंवा मग कधी कांदा टमाट्याची, मग प्रत्येकाची कोशिंबीर मी करते। चटणी आम्हाला दोघांना आवडते, मुलाला फार चटण्याचे प्रकार आवडत नाही, पण चटण्या काय माझ्याकडे जास्त होत नाही। पण आता कैरी यांना आणली होती, म्हटलं मग करावी चटणी, तुम्हाला पण रेसिपी दाखवावी। आता मी काय करते, ही कैरी छान चिरून घेते, बारीक चिरते, कारण काय होते मिक्सरमध्ये नको राहायला, मग त्याच्या फोडी म्हणून बारीक छान चिरून घेते। आता कैऱ्यांचे प्रकार सगळे, लोणचं म्हणा, सरबत म्हणा, गुळांबा साखर आंबा म्हणा, कैरीचा, कैऱ्याचे। आता मी मेथी आंब्याची रेसिपी दाखवली बघा तुम्हाला। मेथी आंबा कैऱ्यांचे आता सगळे प्रकार करून दाखवतो। काय करायचे, ह्या ज्या कैऱ्या आहेत ना, ह्या अख्ख्या कैऱ्या ह्या छान शिलायच्या आणि छान चिरायच्या, उभ्या उभ्या चिरायच्या, अशा छान अशा उभ्या चिरायच्या, आणि त्या कैऱ्या मग वाळू द्यायच्या। कैऱ्या वाळवल्या ना की छान त्याचा आमसूल होते, खूप सुंदर आमसूल होते। कोणी काय करते, त्या वाळून मग त्याचं कूट करून ठेवते, मग आंब्याचं कूट मग ते पण वापरतात, किंवा मग आपण चिंच वापरतो, तर चिंचेपेक्षा आमसूल वापरलेलं आपले कैरीचं हे वापरलेलं छान। कारण आपण कोडांबट वरण करतो किंवा मग आमटी करतो, मग एखाद्या वेळेस आपण पंचामृत करतो, त्याला पण बरेच जण मग हेच वापरतात। ज्यांच्याकडे आंब्याचे झाड आहेत घरी, त्यांना हे प्रकार करायला काहीच हरकत नाही, करून ठेवायचे आपले। आमचूर पावडर करून आपली मिक्सरमध्ये काढून ठेवून द्यायची, छान वाळून, ती बरेच दिवस राहते। आपण विकत आणतोच की आमचूर पावडर। तर तशी छान आपल्या कैऱ्याच्या फोडी करायच्या आणि करून ठेवायची। चिंचेचं पण पानं छान होते। तसं कैरीचं पण पानं छान होते, सरबत छान होते। खरं सांगू का, कराल तेवढे प्रकार, आपण जेवढे कराल ना तेवढे कमी आहेत। कैऱ्यांचे म्हणा, कुठलेही व्यायचे प्रकार, आपण करायचं, आळस करायला नको, एवढंच। आता बघा, मी छान कैरी ही चिरून घेतली, कैरी छान चिरली, मी कांदा चिरते।
आणि सवय झालेली असली ना की ताटामध्ये नुसती भाजी पोळी नको, सगळं पाहिजे. मग ही सवय आपण जर लावलेली असली ना मग ते जमत नाही, मग ते सगळं लागतेच, असं होतं. मी आता कांदा आणि कैरी छान चिरून घेतली. आता मी आहे ना हे सगळं मिक्सरमध्ये घालणार आहे. हे बघा, कांदा, कैरी, आणि तुम्हाला किती तिखट पाहिजे त्या हिशोबाने हे लाल तिखट, आणि मीठ, थोडं जिरं, शेंगदाणे घाला किंवा शेंगदाण्याचं कूट घाला, काही घाला. आता माझ्या घरात भाजलेले शेंगदाणे होते, शेंगदाणे घेतले, शेंगदाणे, आणि हा गूळ. तुमच्या कैरीचा आंबटपणा किती आहे त्याच्यावर गूळ घालायचा. आता ही माझी कैरी खूप आंबट आहे, मग मी अख्खा गूळ हा घालून दिला. आणि कमी वाटलं तर परत मिक्सरमधून काढल्यावर परत घातला तरी चालतो, कारण कैरी आणि कैरीले पाणी सुटते, कांद्याला पाणी सुटते, तो लगेच मग त्याच्यामध्ये वितळून जातो. आणि आता हे जे सगळं आहे ना हे मी मिक्सरमधून काढते. आता बघा मी हे सगळं मिक्सरमधून काढते. हे बघा आपली चटणी आता तयार आहे. हे बघा आपली ही चटणी तयार आहे. हे तुम्ही कशासोबतही खाऊ शकता, साध्या भातासोबत जरी म्हटलं तरी खाऊ शकता, पोळी, भात, भाकरी कशासोबत पण खाऊ शकता. बघा ही चटणीची रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. बाय.